राज्याच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे। वाशिम जिल्ह्यात सुद्धा मोठा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे। अनेक पंपांवरती रांगा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। वाशिमचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत। मामा, खरं तर आपण पाहतोय की इंधन तुटवडा जाणवायला लागला आहे। अनेक व्हिज्युअल पाहतोय आम्ही की रांगा लागलेल्या आहेत वाशिममध्ये। काय नेमकी परिस्थिती? खरं तर मी कलेक्टरांकडून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी सांगितले की साधारणतः पर डे 6 ते 7 लाख लिटर हा सप्लाय जिल्ह्यामध्ये येतोय आणि सप्लाय खरं तर पुरेसा आहे, अजूनही कुठं तुटवडा नाही। परंतु लोकांनी थोडं भीतीमुळं किंवा आपल्याला परत भविष्यामध्ये डिझेल मिळणार नाही त्यामुळं खरं तर लाईन वगैरे जास्त त्यांनी लावलेले आहेत। त्यामुळं सगळेच जण पंपावर येऊन त्यामध्ये बॅलर डब्बे वगैरे भरून घेत आहेत। माझी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून एक आव्हान करायचं आहे की अजून कुठेही तुटवडा नाही, त्यामुळं कुणीही भयभीत न होता कृपा करून तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच डिझेल घ्या। ठीक आहे, युद्धजन्य परिस्थिती, मी ह्याचा अर्थ तुटवडा वगैरे आहे असं आज तरी नाही आहे। त्यामुळं खरं तर हा तोटमे या बाबतीमध्ये झालेला आहे आणि कलेक्टर साहेब यांना या सूचना दिलेल्या आहेत। या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीवरती ते लक्ष ठेवून आहेत। नेहमी मागणी आणि पुरवठा प्रमाण काय आहे आणि आजचं प्रमाण किती आहे, काही कळू शकलंय? साधारणतः आता 20% प्रमाण हे वाढलेलं आहे। मग ह्याचा अर्थ 20% प्रमाण नेहमीपेक्षा वाढलेलं आहे, ह्याचा अर्थ लोक थोडं भीतीने किंवा परत डिझेल संपल पेट्रोल संपल त्यामुळे ते पंपावर येऊन रांगा लावत आहेत, पेट्रोल डिझेल नेत आहेत। त्यामुळं निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये स्वतः कलेक्टरने सर्व कंपन्याचे जे ज्या मोठ्या कंपन्या आहेत HPC, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल किंवा बाकीचे इतर, या सगळ्यांशी त्यांचं रोजची रोज बोलणं चालू आहे आणि निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आज तरी पेट्रोलची कुठेही जरी आपल्याला आज वाटत असलं तरी परत भविष्यामध्ये टंचाई आज तरी टंचाई नाही, परंतु भविष्यामधले त्या बाबतीमध्ये थोडं लोकांना वाटतं की काय युद्ध झाल्यानंतर काय तर होईल, या भीतीपोटी खरं तर लोक आज हे करतात। अनेक पेट्रोल पंपावरती सुद्धा डिझेल पेट्रोल हे लिमिट ठेवलेलं आहे की एवढंच घेऊन जा तेवढंच घेऊन जा, तर हे कशासाठी? एकदम जास्त सगळी गर्दी टँकर डिझेल, त्यामुळे शेवटी त्याला एकच टँकर समजा त्याने आणला तर परत दुसरा टँकर तिसरा टँकर, त्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे आज तरी माझी त्या बाबतीमध्ये म्हणणं आहे की कलेक्टर साहेब त्या परिस्थितीवर हे ठेवून आहेत। त्यामुळं वाशिमकरांनी कुठेही जास्त गडबड गोंधळ, आजही सप्लाय व्यवस्थित आहे। याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला जाईल असं बोललं ते, कारण आता शेतीची कामं सुरू होतील, ट्रॅक्टर असेल की इतर अवजारांसाठी। त्यामुळे शेतकरी वगैरे सगळीच गर्दी करतायत की अगोदरच डिझेलचा स्टॉक करून ठेवतायत। तशी परिस्थिती नाहीये, तशी परिस्थिती आज तरी नाहीये। दुसरं असं आहे की अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काय मदती संदर्भात काही घोषणा करतोय आपण? जिथं जिथं अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले। त्याप्रमाणे आमचा महसूल विभाग, कृषी विभाग त्या बाबतीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचं काम झालेलं आहे, सुरू आहे आणि ते पीक भरपाई आणि ते पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या शेतकऱ्यांना मदत करतोय। मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। ठाकरेंचे अनेक खासदार परत शिंदेंना येऊन भेटत आहेत। शेवटी तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्यामुळं या बाबतीमध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेतलेच नेते तुम्हाला या बाबतीमध्ये योग्य तो खुलासा करतील। तुमच्या पक्षात आलबेल झालं सगळं? आमच्या पक्षात काही नाही, आम्ही सगळेजण एकत्र आहोत। एक जसं एका ह्याने सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांचं काम सुरू आहे। वरिष्ठ नेत्यांची नाराजी संपली का? आमच्यात नाराजीच नव्हती तर संपायचा विषयच नाही, नाराजीच अजिबात नव्हती। विनाकाराने तुमच्या माध्यमातून किंवा कोणाच्या माध्यमातून हे दाखवताना थोडं चुकीचं दाखवलं गेलं। पाहते आपण आमच्यामध्ये नाराजी कुठल्या प्रकारची नव्हती आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा जो आहे तो पुरेसा आहे, मात्र भीतीपोटी लोक जे आहेत ते जास्त साठा करून ठेवतात आणि त्यांना सगळ्यांना आव्हानसुद्धा दत्तात्रय भरणे पालकमंत्र्यांनी केलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सचिन सरजूरने, एबीपी माझा, मुंबई।